परमेश्वर त्रिविधा परी अवतरते, गर्भ स्वीकारते, पतितात येऊठी का जीवाते दौडते. परमेश्वर परदृश्य होती, अवरदृश्य होती, परावर दृश्य होती. असे तीन प्रकारे अवतार धारण करतात परमेश्वर. गर्भ स्वीकारतात किंवा एखाद्या मातेच्या पोटातल्या गर्भाला दौडितात किंवा एखाद्याचं पतीत उठवतात, म्हणजे एखादा मृत माणसाच्या शरीराचं धारण करतात आणि तिथं अवतार धारण करतात. श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय महाराज, श्री चक्रपाणी महाराज हे गर्भीचे अवतार आहेत. श्री गोविंद प्रभू महाराज हे दवडण्याचे अवतार आहेत. त्यांनी नेमाईसा मातेच्या गर्भात जो गर्भ होता, पोटात जो गर्भ होता त्याला दौडीलं, सुफळाला धाडलं आणि तिथं आपण अवतार धारण केला. आणि श्री द्वारावतीकार महाराजानं हरिपाळ देवाचं पूर उठवलं आणि तिथं अवतार धारण केला आणि त्या अवतारानं पुढं श्री चक्रधर हे नाव धारण केलं आणि महानुभाव प्रथाची स्थापना केली. तर अशा प्रकारे परमेश्वर अवतारतात. आणि ह्या परमेश्वराचं अवतार धारण केल्यानंतर हे मायाचं पूर स्वीकारतात. जी माया असते, चैतन्य माया, ती माया त्रिविधा परी अवतरते. जड, आजड, चिजड असे तीन प्रकारे ती शुद्ध चैतन्याची असते. ते जिथं तिचं स्वरूप, मायाचं स्वरूप जिथं कुठंही कशातही मळलेलं नाही, अशा शुद्ध चैतन्यातून जड आणि चिजड, जड, आजड, चिजड ह्या तीन माया अवतरतात, विभागतात मायेतून. आणि जड मायाचा विकास 50 कोटी योजन आहे, आजड मायाचा 56 आहे आणि चिजड मायाचा 500 कोटी योजन आहे. आणि जड माया दुःखरूप आहे, आजड माया सुखरूप आहे, सुखदुःख रूप आहे आणि चिजड माया केवळ सुखरूप आहे. तर अशा तीन माया आहेत. तर हे तीन माया ज्या मूळ माया आहेत, तीन जड, आजड आणि चिजड, आणि ह्याच जड, आजड, चिजड पुन्हा कर्मराठीसाठी विभागतात. कर्मराठी जड, आजड, चिजड, दैवराठी जड, आजड, चिजड आणि विज्ञानमूर्ती जड, आजड, चिजड अशा त्रिविधा परी अवतरतात. आणि मग म्हणजे कर्मराठी म्हणजे ह्या भेंड्यामध्ये त्याचा म्हणजे काय असतो, त्यांचा अधिकार असतो. त्या मायाचा तिन्ही मायाचं स्वरूप ह्यामध्ये हे झालेलं असतं. आणि त्या स्वरूपामुळं, जड मायामुळं कडू तिखट आणि विषारी फळंवर येतात. आजड मायामुळं गोड आंबट गोड फळंवर येतात आणि चिजड मायामुळं केवळ गोड फळंवर येतात. आता हे झालं मायबाप कर्मराठीचं. कर्मराठी म्हणजे हा 50 कोटी योजनेचा भेंड. ह्या भेंडामध्ये त्याचं स्वरूप मिसळलेलं असतं, जड, आजड, चिजड मायाचं. आणि पुन्हा हे झाले तीन विभागतीचे. आता विज्ञानमूर्ती जी असते, जी विज्ञानमूर्ती म्हणजे काय, विज्ञानमूर्ती म्हणजे वेरूळला गोविंदप्रभू महाराजाला जी मूर्ती दाखवली स्वामीनं, हे वेरूळला सारंग पंडिताला गोविंदप्रभू महाराजाची जी मूर्ती दाखवली होती, त्या मूर्तीला काय म्हणतात, त्या मूर्तीला विज्ञानमूर्ती म्हणतात. किंवा राक्षसाला महादेव दाखवला होता, ती विज्ञानमूर्ती होती. किंवा मग मेहकरला स्वामीनं विशाल रूप धारण केलं होतं, ती विज्ञानमूर्ती होती. अशी विज्ञानमूर्ती जड माया तिचं शरीर होते, आजड माया इंद्रिय होते आणि चिजड माया तिचं अंतकरणच्या दृष्टी होते. आणि हे शुद्ध चैतन्याचे असतात. ह्या तिन्ही बी माया जड, आजड, चिजड ह्या तिन्ही माया शुद्ध चैतन्य असतात. आता राहिलं परमेश्वराचं शरीर, जे अवतार धारण करून येतात, उभय दृश्य अवतार. तर ह्या उभय दृश्य अवताराचं शरीर, तर ते कसं असतं, जड माया शरीर होते, आजड माया इंद्रिय होते आणि चिजड माया चिजड माया त्याचं अंतकरणच्या दृष्टी होते. जड माया दुःखरूप असते, अज्ञानी असते
आणि आजड माया ज्ञान अज्ञान काही आज्ञा आणि चिजड माया केवळ एका ब्रह्मांडाचं ज्ञान असतं. चित्त म्हणजे ज्ञान आणि जड म्हणजे अज्ञान. एका ब्रह्मांडाचं ज्ञान आणि अनंत ब्रह्मांडाचं अज्ञान म्हणून त्याला चिजड असं म्हणतात. तर ह्या जड अजड चिजड माया ह्या अव्यक्त स्वरूपातून येतात आणि परमेश्वराचं शरीर होतात आणि त्या परमेश्वराच्या शरीरामध्ये विसावतात. त्याला विश्रांत चैतन्य असे म्हणतात. हो, विश्रांत चैतन्य हा जो शब्द ऐकायला फार अवघड वाटतो, परंतु मी एका गावाला गेलो होतो आणि त्या गावामध्ये एका सावकाराचं घर होतं मोठ्या, आपले उपदेशी होते ते, आणि त्यानं त्या घरावर विश्रांत चैतन्य असं नाव टाकलेलं होतं. तर विश्रांत चैतन्य म्हणजे सांगायचं म्हणजे परमेश्वराचं मायापूर, आणि त्या मायापुरामध्ये स्थिरावलेली जी चिजड माया, त्या चिजड माया, तर त्याला विश्रांत चैतन्य असे म्हणतात. थोडा प्रश्न आहे, थोडा गहन प्रश्न आहे हा, गहन म्हणजे निर्णय आहे. तो निर्णय मी तुमच्यापुढे ठेवला मायबाभाऊ. तो व्यवस्थित ऐकून घ्या आणि हृदयस्थ करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.